तर आज आहे यात्रेचा दुसरा दिवस. तर सकाळी सकाळी मी नानांच्या मुलांसोबत गेली होती जांभळं तोडायला आमच्या माळ्यामध्ये. तर इथे खूप सारी जांभळं लागली होते. जांभळं तोडली पण, खाली पण आणि घरी पण घेऊन गेलो. हा वरती जाऊन तोडत होता तर मी पण खाली उभ्या राहिल्या खूप सारी जांभळं तोडून घेतली. आणि बघा आम्ही किती सारी जांभळं तोडली होती. 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या अर्ध्या भरून आम्ही जांभळं घेऊन घरी निघालो. मम्मी बोलली गजरा फ्रीजमध्ये नेऊन ठेव आणि नंतर लाव, पण माझं इथे वेगळंच चालू होतं काहीतरी. मग मस्ती करून झोपून वगैरे उठल्याच्या नंतर पाहिलं बाहेर टिपटिप पाऊस चालू होता. हिने मला मधीच लाथ मारली मायकल जॅक्सनसारखी. नंतर आंघोळ वगैरे करून आम्ही निघालो मार्केटला जायला. मग मार्केटमध्ये विराट भेटला. विराटला बॅट बॉल नाही येत पण बॅटने मारता बरोबर येतं. मुलींना पतंग उडून देत नाही म्हणून आम्ही डायरेक्ट कानातले लॉन्च केले. नंतर त्या मंदिरापाशी काहीतरी कार्यक्रम चालू होता. नंतर आम्ही पुन्हा शॉपिंग केली. मग आमच्या नानाच्या मुलीला जंपिंग जपाकमध्ये घेऊन गेलो. तिथं नेलं आणि इथं सगळे मुलं खेळत होती पण हिच्यामध्ये जोशच नाही, उड्या नाही मारत. बाकीची मुलं बघा किती जोरजोरामध्ये खेळतात. ते आमच्या जोशनामध्ये जोश नाही हे पण सिद्ध झाले. इथे आम्ही थोडंसं स्वीट वगैरे घेतलं. नंतरून आमच्या मागून गोलू आला. त्याच्यासोबत आम्ही सर्वांसाठी मंचुरियन पॅक करून घेतलं. आमची शॉपिंग सगळी क्लिअर झाली होती. आम्ही आता घरी निघालो आणि तुम्हाला कळसुबाईचा डोंगर दिसतोय का व्हिडिओमध्ये. पहिली जिलेबी मावशी के नाम म्हणत मावशीला जिलेबी चारली, आईला मंचुरियन चारलं आणि नंतरून मम्मीला पण दिलं. मी पण खाऊन वगैरे घेतल्याच्या नंतर थोड्याच वेळात रात्रीच्या जेवणाची पंगत पण बसली. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर इथं मला आतीचा मुलगा भेटला. याला मी आवडते पण हा मला बिस्किट देत नाही. मम्मी कशी काय याच्याशी लग्न करू मला सांगा. आणि मला म्हणतो मला तुझ्याशी लग्न करायचं. मग आम्ही देवळापाशी आलो ना. आज बघा किती सारी पब्लिक आहे. आज भोड्याचा दुसरा दिवस आहे. मग इथे सोंग यायला सुरुवात झाली आणि मला किडनॅप करायला अजून एक पोरगी भेटली पण तिच्या बाजूला तिची आई होती म्हणून ती आज वाचली माझ्यापासून. इथं पोलीस आणि मीडियावाले सुद्धा आले होते कार्यक्रमामध्ये काही गडबड व्हायला नको म्हणून. तर आमच्याकडे कॅम्पला फॉरेनर्स येतात तर ते पण हे कार्यक्रम बघून खूप आनंदित होते. नंतर गणपती आणि सरस्वतीची सॉरी झाल्याच्या नंतर इथं आरती वगैरे झाली. इथं माझ्या आतीच्या मुलांनी मला परत इम्प्रेस करायला पाहत होता पण त्याला काय माहिती गॉगल आणि चष्म्यामध्ये काय फरक असतो. पुन्हा सोंगांची सुरुवात झाली आणि एकानंतर एक सोंग येतच होतं आणि खूप सारे सोंग आहेत तसे पण आम्ही जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे व्हिडिओ वगैरे मला काढता येत नाही. आणि हळूहळू इतकी पब्लिक येत आहे की इथं बसायला काय उभं राहायला पण जागा नव्हती. खूप लांबून लांबून लोक येतात. मी जसं म्हणली होती तसं बघा आता किती गर्दी होती. आणि इथं आम्ही थोडीशी पेटपूजा वगैरे केली. आणि आमच्या पण घरातून एक सोंग येतं त्याचं नाव चारण आहे म्हणजे डोक्यावरती आगीचे मटके असतात. नंतर इथं मल्हारी चालू होती आणि त्यानंतर खंडेराव येणार होता हे सगळ्यांना माहीत होतं. आणि भरपूर जणांच्या अंगात सुद्धा येणार होता. आणि आमचा जो सोंग आहे ना तो पहाटे 4 वाजता निघतो आणि मला तो पाहायलाच भेटत नाही कारण की मी झोपेतच असते त्यावेळी. भोड्याचा दुसरा दिवस रात्री 9 ते सकाळी 8 का 9 वाजेपर्यंत चालू होता. पण आम्हाला झोपा येतात म्हणून आम्ही घरी आलो. आता भोड्याचा पहिला आणि दुसरा दिवस इथेच संपतो आणि उद्या आमच्या देवीची मिरवणूक आहे. नेक्स्ट ब्लॉग तुम्ही नक्की बघा. चला मग बाय.